नमस्कार, स्वागत आहे तुमचे हिंदू पुराणमध्ये. जय श्रीराम. आज आपण संपूर्ण राम मंदिराची कहाणी पाहणार आहोत. आपणही राम भक्त असाल तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. बाबरचा 1526 मध्ये मेवाडचा राणा संग्रामसिंह याने लढाईत पराभव केला. पराभूत होऊन परतत असताना बाबरची पापी नजर अयोध्येतील राम जन्मभूमीवरील राम मंदिरावर पडली. बाबरने पूर्ण तयारीनिशी पुन्हा रणसंगावर आक्रमण केले. या युद्धात बाबर विजयी झाला. बाबरने आपली वक्रदृष्टी परत अयोध्येकडे वळवली. त्याने आपला सेनापती मीर बाकीवर राम जन्मभूमीवरील राम मंदिर उद्ध्वस्त करून तेथे मस्जिद बांधण्याची जबाबदारी सोपवली. राम मंदिराला हात लावणे एवढे सोपे नव्हते. अयोध्येच्या रक्षणासाठी अक्षरशः हजारो हिंदूंनी आपले रक्त सांडले. कितीतरी महिने संघर्ष चालूच होता. मुसलमानाची सेना जवळजवळ 2.25 लाख तोफखान्याने सज्ज होती. इतिहासकारांनी नोंद केली आहे की एकूण सुमारे 1,71,000 हिंदू वीरांनी बलिदान केले आणि अखेर 23 मार्च 1528 ला मीर बाकीने अयोध्येतील राम मंदिर उद्ध्वस्त केले. हिंदू थोडेच गप्प बसणार होते. आपल्यातील पूर्वजांच्या चैतन्याने उसळून हिंदूंनी परत एकदा लढा उभा केला. या लढ्याचे नेतृत्व सनेती गावचे थोर रामभक्त पंडित देवीदीन पांडे यांच्याकडे आले. पांडेजींनी 70,000ची फौज उभी केली. खुद्द बाबरनेच लिहून ठेवले आहे की एकट्या देवीदीनने 700 मुस्लिम योद्धे ठार मारले. 5 दिवस तुंबळ युद्ध झाले. अखेर देवीदीन पांडेजींना बंदुकीची गोळी लागून ठार मारले गेले. त्यानंतर ह्यास्वर रियासतीची राणी जयराज राजकुमारी हिने 3,000 वीरांगनाची एक पलटणच उभी केली. राणीने सुमारे 10 मोठ्या चढाया केल्या. अखेरच्या हल्ल्यात राणी रणांगणात मरण पावली. नंतर आला हिंदू संस्कृतीचा सर्वात मोठा शत्रू औरंगजेब. औरंगजेबाने सय्यद हसन अलीच्या नेतृत्वाखाली बाबरी मस्जिदीच्या रक्षणासाठी 50,000ची फौज पाठवली. बाबा वैष्णवदास यांनी पंजाबातील रणझुंजार जिगरबाज योद्धे श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांना मदतीसाठी निरोप धाडला. ते तडक आपल्या निहंग फौजेसह अयोध्येला आले व दोघांनी व्यूहरचना केली आणि मोगली सेनेची लांडगेतोड केली. संतापलेला औरंगजेब स्वतः विशाल सैन्य घेऊन अयोध्येवर चालून आला. सततच्या लढ्यांनी हिंदू थकले होते. शिवाय शाही फौज शस्त्रास्त्रे व साधनांची भक्कम होती. औरंगजेबाने अयोध्येत प्रवेश केला तोच मुळी 10,000 शहीद झालेल्या हिंदूंच्या मृतदेहावरून. बाबरचा सेनापती मीर माकीरने 2 लढाया करून मंदिर अर्धे-मुर्दे पाडून जी काही अर्धवट मस्जिद बांधली. त्यानंतर खुद्द बाबरच्या काळात 4 लढाया झाल्या. हुमायूँच्या काळात 10, अकबराच्या काळात 20, औरंगजेबाच्या काळात 30, नवाब सआदत अलीच्या काळात 5, नवाब नसीरुद्दीनच्या काळात 3, नवाब वाजिद अली शहाच्या काळात 2, अशा 1934 पर्यंत एकूण 76 लढाया हिंदू राम जन्मभूमी परत प्राप्त व्हावी म्हणून लढले. त्यात 4 लाख हिंदूंचे बलिदान झाले. बाबरी घुमटावर भगवा फडकला. स्वातंत्र्यानंतर पुन्हा राम जन्मभूमी आंदोलनाला सुरुवात झाली. 1984 मध्ये राम जन्मभूमी मुक्ती समितीची स्थापना झाली. या आंदोलनाचे नेतृत्व विश्व हिंदू परिषद करत होती. हिंदू समाजात राम जन्मभूमीची माहिती पोहोचवण्यासाठी गंगा माता, भारत माता यात्रा, श्रीराम ज्योत यात्रा, श्रीराम शिलापूजन असे अनेक कार्यक्रम देशभर घेण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष राम जन्मभूमीवर जाऊन कारसेवा करायचे ठरवले. कारसेवक अयोध्येपर्यंत पोहोचू नयेत म्हणून त्यावेळचे मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांनी सर्व वाहतुकीचे मार्ग बंद केले होते. 20,000 सशस्त्र जवान तैनात केले होते. दिनांक 30 ऑक्टोबर 1990 हा दिवस कारसेवेचा निश्चित झाला. 9:44 हा कारसेवेचा मुहूर्त ठरला. सकाळचे 9:10 झाले आणि मणिराम छावणीचा दरवाजा उघडला. अशोकजी सिंगल बाहेर पडले. बरोबर फक्त 4-5च कारसेवक.
अशोकजींना रस्त्यावर पाहताच गल्लीबोळातून कारसेवक प्रकटू लागले. कसे अगदी फुटलेल्या वारुळातून नुपा बाहेर पडाव्यात तसे. अयोध्येचे गल्लीबोळ आता कारसेवकांनीच भरून गेले. एवढ्यात हनुमानगडीजवळ उभ्या असलेल्या राखीव पोलिसांच्या एका बसचा ताबा धरमदास पहिलवान नावाच्या साधूने घेतला. अनेक कारसेवकांना घेऊन ती बस अक्षरशः पोलिसांनी रचलेले अडथळे तोडीत चालली. मार्गातील अडथळे तुटल्यामुळे अक्षरशः हजारो कारसेवक तिच्या मागे पळू लागले. जन्मभूमीचा परिसर कारसेवकांनी अक्षरशः भरून गेला. कित्येक कारसेवक वानरासारखे घुमटावर चढले. जय श्रीरामच्या घोषणाने आसमंत दणाणून गेला. राम लल्ला हम आए है, मंदिर यही बनाएंगे च्या ललकाऱ्या उमटत होत्या. शरयू लाल झाली. 2 दिवस विश्रांती घेतली आणि 2 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता कारसेवा करायचे ठरवले. कारसेवा म्हणजे फक्त रामलल्लाचे दर्शन घ्यायचे. सुमारे 50,000 कारसेवक भजने गात निघाले. दिगंबर आखाड्यापाशी पोलिसांनी अडवले. अश्रुधुराची नळकांडी फोडली गेली. कारसेवकांची पांगापांग झाली. एवढ्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा आवाज लोकांनी ऐकला. एकही गोळी वाया घालू नका, नेम धरून उडवा. आणि नेम धरून गोळ्या घातल्या जाऊ लागल्या. एका दुकानात शरद कोठारीला चक्क केचूनच बाहेर काढण्यात आले व त्याच्या मस्तकातच गोळी घातली. त्याला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ रामकुमार आडवा आला तर त्यालाही गोळ्यांनी ठार मारण्यात आले. मिशीतील 2 कोठारी बंधू जय श्रीराम म्हणून हुतात्मा झाले. गोळीबारात जखमी झालेल्या अनेकांना ते मेले आहेत का जखमी झाले आहेत हे न पाहताच पुलावरून शरयू नदीत फेकून देण्यात आले. त्या दिवशी संध्याकाळी मात्र निर्लज्ज सरकारने बातमी दिली की गोळीबारात फक्त 10 कारसेवक मेले. बाबरी झाली भुईसपाट. दिनांक 6 डिसेंबर 1992ला पुन्हा कारसेवा करायचे ठरले. संयोजकांचा असा सक्त आदेश होता की कारसेवा म्हणजे चबुतऱ्यावरून शरयूच्या काठची एक मूठ माती आणून टाकणे, बस एवढेच. सकाळी 11:45 वाजताच काही कारसेवक वादग्रस्त वास्तूसमोर घोषणा देऊ लागले. मिट्टी नहीं खिसकाएंगे, डाच्या तोडकर जाएंगे. याच गडबडीत एका साधूने वाजवलेल्या शंखाच्या आवाजाने शांत परंतु उत्कंठापूर्वक वातावरणाच्या चिरफळ्या उडविल्या. वास्तूच्या मागील बाजूने 101 कारसेवक आत घुसले. एवढे होत असताना समोरून व आजूबाजूने सुद्धा कारसेवक वादग्रस्त वास्तूत घुसत होते. एका पाठोपाठ एक असे अनेक कारसेवक 3ही घुमटावर चढले. काही कारसेवकांनी कुदळी, फावडी, पहारी अशी तोडकामाची हत्यारे आधीच दडून ठेवली होती, तीही बाहेर काढली. सर्वात प्रथम जो चढला त्याने आपल्या शर्टात लपून ठेवलेला ओम लिहिलेला भगवा ध्वज घुमटावर फडकवला. आता बेभान होऊन कारसेवक बांधकाम तोडू लागले. दुपारी 2:45 वाजता अचानक फार मोठा आवाज झाला. धुराळ्याचा प्रचंड लोट आकाशाला भिडला. सगळ्यांनी उत्सुकतेने तिकडे बघितले. उजवीकडील घुमट कोसळला होता. एक धक्का और दो, बाबरी मस्जिद तोड दो या नाऱ्यांनी आसमंत दणाणून निघाले. 3:45 वाजता डावीकडचा घुमटही अचानक कोसळला आणि 4:45 वाजता शेवटचा धक्का बसला. धरणीकंपासारखा आवाज आला. कित्येक फूट उंच हवेत धुराळा उडाला. सियावर रामचंद्र की जय, जय श्रीराम, राम लल्ला हम आए हैं, मंदिर वही बनाएंगे घोषणांनी आसमंत धुमधमले. कारण मुख्य घुमटही जमीनदोस्त झाला होता. 464 वर्षांची ती कलंकित वास्तू जमीनदोस्त झाली होती. बाबरी ढाच्याच्या मधल्या घुमटाखालील भाग किंवा मंदिराचा गाभारा होता. ते ढिगारे हलवून सपाटी करण्याचे काम त्याच रात्री तातडीने हाती घेण्यात आले. एक छोटा चबुतरा तयार करून रात्री तेथे मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात आली. 464 वर्षांपासून अस्तित्वात असलेला कलंक नष्ट होऊन त्या जागी प्रभू श्रीरामचंद्राचे एक साधे, छोटेसे व पवित्र मंदिर उभे राहिले. राष्ट्रपुरुष प्रभू श्रीरामचंद्रजी आपल्या राष्ट्रमंदिरात स्थापन झाले होते. न्यायालयीन लढा
राम जन्मभूमी संदर्भात 1950 पासून न्यायालयीन लढा चालू झाला होता. 2003 मध्ये न्यायालयाने राम जन्मभूमीवर उत्खनन करण्यास सांगितले. त्यात मंदिराचे अनेक अवशेष सापडले. अखेर 9 नोव्हेंबर 2019ला सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिला. त्यात राम जन्मभूमीवर मंदिर बांधण्यास अनुमती दिली. त्यासाठी भारत सरकारला एका ट्रस्ट तयार करून त्याच्या ताब्यात राम जन्मभूमीची जमीन सोपवण्यास सांगितले. राम मंदिरासाठी निधी संकलन. राम जन्मभूमीवर भव्य मंदिराची उभारणी करण्यासाठी संपूर्ण देशभर 2021 मध्ये मकर संक्रांतीपासून पुढे 44 दिवस निधी समर्पण अभियान घेण्यात आले. या अभियानात हिंदू समाजातील सर्व स्तरावरील लोकांनी सहभाग घेतला. या अभियानात 2100 कोटी रुपयांचा निधी जमा झाला. राम मंदिरात भगवान रामलल्लांची प्रतिष्ठा. दिनांक 22 जानेवारी 2024ला राम जन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी अयोध्येतून गावोगावी त्या कार्यक्रमाच्या निमंत्रणाच्या अक्षता पाठवण्यात आल्या आहेत. त्या अक्षता प्रत्येक हिंदूच्या घरापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. हिंदूंनी आपल्या घराजवळील मंदिरात जाऊन पडद्यावर दाखवण्यात येणारा अयोध्येतील कार्यक्रम पाहावा आणि 500 वर्षाचा कलंक पुसून माझा राम जन्मभूमीवरील मंदिरात पुन्हा विराजमान होत असल्याचा अनुभव घ्यावा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.